अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला एक अतिशय सुंदर आणि मनाला लागणारी गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट आहे स्वामी समर्थ महाराजांच्या आवडीच्या नैवेद्याबद्दल. जेव्हा आपण स्वामींना काही अर्पण करतो तेव्हा मनात एकच प्रश्न असतो की स्वामींना नक्की कोणता पदार्थ प्रिय आहे, कोणता नैवेद्य ठेवला की स्वामीची कृपा घरावर होईल, लवकर होणार, घरात लवकर उतरेल आणि कोणत्या पदार्थात तो प्रसन्न भाव असतो ज्यामुळे मन शांत होतं आणि इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग तयार होतो. तर संपूर्ण माहिती जाणून घ्या. स्वामी समर्थ महाराज हे साधेपणाचे देव आहेत. त्यांना मोठे पदार्थ नाही पाहिजे, त्यांना मोठा थाट नाही चालत. त्यांच्या दृष्टीने भक्ती हा सर्वात मोठा नैवेद्य आहे. पण तरीही काही नैवेद्य असे आहेत जे स्वामींच्या आवडीने म्हणून ओळखले जातात आणि त्यात पहिला क्रमांक येतो बेसन लाडूचा. घरात साजूक तूप टाकून छान भाजलेला गरमागरम सुगंधी आणि प्रेमाने केलेला बेसन लाडू हा स्वामीसाठी एक वेगळाच आनंद असतो. कारण या पदार्थात शुद्धता असते, तुपाचा सुवास असतो आणि भक्तीचा स्पर्श असतो. स्वामींना पिवळ्या रंगाचे पदार्थ फार आवडतात. तर खूप प्रिय आहेत पिवळा रंग. पिवळा म्हणजे प्रसन्नता, मंगल ऊर्जा आणि घरातील चैतन्य. म्हणूनच तुपात केलेला शिरा किंवा पुरणपोळी, तूप भात, गुड तूप, साखरपोळी, खीर, मोदक असे पिवळे आणि तुपातले पदार्थ स्वामींना खूप भावतात. कारण हे सर्व पदार्थ शुद्धतेचे आणि सत्वाचे प्रतीक मानले जातात. यात अजून एक खास सेवा नैवेद्य म्हणजे जो अनेक भक्त स्वामी समोर प्रेमाने ठेवतात आणि तो म्हणजे झुणका भाकरी. झुणका भाकरी हा अगदी गावाकडचा साधा घरचा पदार्थ आहे. यात सजावट नाहीत, यात गोडवा नाही, यात फक्त घरचा स्वाद असतो, मेहनतीचा सुगंध असतो आणि घरचा आनंद असतो. म्हणूनच स्वामींना हा साधा आणि शुद्ध पदार्थही खूप प्रिय आहे. कारण स्वामीच्या दृष्टीने साधेपणा हाच खरा वैभव आहे. आता एक महत्वाची गोष्ट, जर कोणाला मनातील इच्छा स्वामीपर्यंत लवकर पोहोचवायची असेल, जर घरात अडथळे असतील किंवा एखादी गोष्ट पूर्ण व्हावी अशी मनापासूनची इच्छा असेल, अशी भावना असेल, तर बेसन लाडूचा नैवेद्य नक्की करावा. कारण बेसन लाडू हा स्वामीसाठी प्रेमाचा आणि पवित्र भावाचा नैवेद्य मानला जातो. आणि हा नैवेद्य ठेवताना मन स्वच्छ ठेवावं, मनापासून नमस्कार करावा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवावा. स्वामींना जर एखादी हट्ट करून गोष्ट करायची असेल तर ही नक्की करा. कारण की स्वामींना बेसन लाडू खूप प्रिय आहे. स्वामींना पदार्थ मोठा नको असतो, त्यांना तुझा भाव हवा असतो. स्वामींना पदार्थ मोठा नको असतो, त्यांना आपला भाव हवा असतो. आपली भक्ती हवी असते आणि स्वामींना मोठा पदार्थ नको असतो, त्यांना आपला भाव हवा असतो. आपली भक्ती हवी असते आणि आपल्या मनातून ठेवलेला छोटासा नैवेद्यही त्यांना प्रिय असतो. मग तो बेसन लाडू असो, तुपातला पिवळा शिरा असो किंवा साधा झुणका भाकरीचा तुकडा असतो. स्वामीचं प्रेम नेहमी मनापासून केलेल्या अर्पणात असतात. तसंच आपण स्वामींना फळांमधून केळी नक्की अर्पण करा. कारण केळीचा रंग हा पिवळा आहे आणि स्वामींना पिवळा रंग हा खूप प्रिय आहे. म्हणून स्वामी समर्थांना आवडणारे नैवेद्य कोणते, यात उत्तर अगदी सोपं आहे. शुद्धता, साधेपणा, तुपाचा गोडवा, बेसनचा सुवास, घरचा स्वाद आणि सर्वात महत्वाचं मनातील भक्ती. हा नैवेद्य म्हणजे स्वामीच्या खऱ्या अर्थाने आवडतं अर्पण आहे. स्वामींना कोणतेही पिवळ्या कलरचे पदार्थ आपण अर्पण केले तर आपली सेवा पूर्ण झाली असं होतो. कारण स्वामींना आवडता रंग म्हणजे पिवळा आहे. पण स्वामींना आपण पिवळ्या कपड्यांपासून तर पिवळ्या नैवेद्यापासून सर्व पिवळी फुले सुद्धा स्वामींना खूप प्रिय आहे. तर आपण पिवळं असं अर्पण केलं तर आपली सेवा. जय श्री स्वामी समर्थ. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा.